नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण भूगोल या विषयाअंतर्गत भाग 7 मध्ये संभाव्य प्रश्न बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, सुरजागड लोह खनिज क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? सुरजागड ते आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये। गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील एक डोंगराळ क्षेत्र आहे आणि मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे लोह खनिज या ठिकाणी आहे। पुढे, रायलसीमा पठाराचे स्थान डॅश येथे आहे। रायलसीमा पठार तो आहे आंध्र प्रदेशामध्ये। आंध्र प्रदेशातील कर्नूल, अनंतपूर, कडप्पा आणि चित्तूर या चार जिल्ह्यांचा भूभाग म्हणजे रायलसीमा पठार, म्हणजे तो कर्नाटक पठाराच्या पूर्वेला आहे। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। पुढे, कोकण किनारा हा खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? कोकण किनाराचा जो प्रकार आहे तो आहे रिया प्रकार। रिया हा किनाऱ्याचा असा प्रकार आहे ज्यामध्ये नद्यांचे, खोऱ्यांचे समुद्राच्या पाण्याने भरून जाण्याने तो तयार होतो। रिया प्रकारच्या खाड्या क्रीक्स म्हणतो आपण त्यांना। पुढे, आंतरराष्ट्रीय जैवविविधता संवर्धन दिवस केव्हा साजरा केला जातो? तो साजरा केला जातो 22 मेला। या दिवशी पृथ्वीवरील विविध वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव आणि त्यांचे परिसंस्थेचे संरक्षणबद्दल जागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, आंतरराष्ट्रीय जैवविविधता संवर्धन दिवस। पुढे, पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे? पेंच राष्ट्रीय उद्यानास मित्रांनो त्यांना नाव दिलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। हा जो राष्ट्रीय उद्यान आहे पेंच राष्ट्रीय उद्यान तो महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांच्या सीमेवर आहे। महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात आणि मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्हा अशा प्रकारे। पुढे, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? तर त्याला कारणीभूत आहे कार्बन डायऑक्साईड। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल, कारण कार्बन डायऑक्साईड हा सूर्यापासून आलेली उष्णता वातावरणात धरून ठेवतो, त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते। पुढे, संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थळ आळंदी कोणत्या नदी काठावर आहे? आळंदी जो आहे पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे इंद्रायणी नदीकाठी। पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल। पुढे, पचमढी हे ठिकाण हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत आहेत? पचमढी हे आहे ठिकाण मध्य प्रदेशामध्ये एक हिल स्टेशन आहे। तो याला सातपुड्यांची राणी असेही म्हटले जाते। ते आहे सातपुडा पर्वतरांगेमध्ये। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। पुढे, महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोणत्या धबधब्याजवळ आहेत अथवा बांधण्यात आलेला आहे? पहिला काचेचा पूल तो आहे नापणे धबधबा जवळ। हा धबधबा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटन स्थळ आहे तो। पुढे, महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी डॅश या स्थानिक दगडाचा वापर केला जातो। दख्खनच्या पठार म्हणजे मित्रांनो ज्वालामुखी उद्रेकामुळे तयार झालेला जो बेसॉल्ट खडक आहे तो, म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 बेसॉल्ट दगड बरोबर उत्तर होईल। पुढे, आंबा संशोधन केंद्र नुजिवीड आंध्र प्रदेशामध्ये कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो आंध्र प्रदेशामधील कृष्णा जिल्ह्यात तो संशोधन केंद्र आहे, आंबा संशोधन केंद्र नुजिवीड। पुढे, तळवाई अभयारण्य कोठे स्थित आहे? तळवाई अभयारण्य तो आहे वारंगल तेलंगणा राज्यातील। पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल। वारंगल येथे घनदाट जंगल, वन्यजीव, वाघ, बिबटे, हरणे, विविध पक्षी तेथे आढळतात। पुढे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजेच न्हावाशेवा बंदरास कोणत्या देशाच्या सहकार्याने उभारले गेले आहे? न्हावाशेवा बंदर म्हणजे JNPT जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट
ते उभारले गेलेले आहे कॅनडा देशाच्या सहकार्याने. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. पुढे डॅश हिंदी महासागरातील सर्वात मोठे बेट आहे. हिंदी महासागरातील सर्वात मोठे बेट आहे ते बॉर्नियो. आणि मित्रांनो, बॉर्नियो हे जगात तिसरे सर्वात क्रमांकाचे मोठे बेट आहे. हा जो बेट आहे बॉर्नियो हे 3 देशामध्ये विभागले गेलेले आहेत, इंडोनेशिया, मलेशिया आणि ब्रुनोई. पुढे पानशेत धरण कोणत्या नदीवर व कोणत्या जिल्ह्यात आहे. तर पानशेत धरण ते आहे मुठा नदीवरील पुणे जिल्ह्यातील. आणि मित्रांनो, हे तेच पानशेत धरण आहे जे 1961मध्ये धरण फुटल्यामुळे तिथे मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. पुढे महाराष्ट्रातील कोणती पर्वतश्रेणी फक्त महाराष्ट्र राज्यातच विस्तारित आहे. म्हणजे अशी पर्वतश्रेणी ज्याचा सुरुवात महाराष्ट्रामध्येच होते आणि त्याची समाप्तीही महाराष्ट्रातच होते. तर ते एकमेव पर्वत आहे अजिंठा पर्वत. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल, जो की पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आहे. पुढे जिप्सम, हेमेटाइट आणि पायराइट हे डॅश या खडकांत आढळतात. तर तो खडक आहे गाळाचा खडक. कारण गाळाचा खडक हा पाण्याच्या किंवा वाऱ्याच्या प्रवाहामुळे साचलेल्या गाळापासून तयार होतात. पुढे श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठ्यावर वसलेले आहे. श्रीनगर जे की जम्मू आणि काश्मीरची उन्हाळी राजधानी आहे ते झेलम नदीच्या काठी वसलेले आहे. आणि मित्रांनो, ही झेलम नदी पुढे जाऊन पाकिस्तान मार्गे इंडस नदीस मिसळते. पुढे राष्ट्रीय विज्ञान सागर संस्था डॅश येथे स्थित आहे. ते आहे पणजी, गोवा राज्यातील पणजी येथे. यामध्ये महासागर विज्ञान, समुद्रातील संसाधने आणि सागरी पर्यावरण यावर संशोधन केले जाते. पुढे खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही. तर भारतामधील असे कोणते राज्य आहे दिलेल्या पर्यायापैकी त्यात कर्कवृत्त जात नाही. तर भारतात एकूण 8 राज्यातून कर्कवृत्त जातात. ते आहे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम. मात्र इथे दिलेल्या पर्यायामध्ये मणिपूर हे राज्यातून जात नाही. मणिपूर हे ईशान्येकडील राज्य आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. मणिपूर येथून कर्कवृत्त जात नाही. पुढे मुंबई आणि नवे मंगलोर दरम्यानचे सागरी बंदर ओळखा. तर तो आहे मार्मागोवा. कारण मित्रांनो, मार्मागोवा बंदर हे गोव्यात असून मुंबई व नवे मंगलोर दरम्यान लोखंड खनिज निर्यातीसाठी तो प्रसिद्ध आहे. पुढे मुंबई बंदराचे उपग्रह बंदर म्हणून कोणते बंदर विकसित करण्यात आले आहे. तर तो आहे न्हावाशेवा बंदर. पर्याय क्रमांक 1 त्यालाच आपण जवाहरलाल नेहरू बंदर या नावाने देखील ओळखतो. मुंबई बंदरावरील वाढता ताण कमी करण्यासाठी उपग्रह बंदर म्हणून विकसित केलं गेलेलं आहे. पुढे भारताच्या तुलनेत महाराष्ट्राची कोणती माहिती सत्य नाही. तर महाराष्ट्राचे भूभाग क्षेत्रफळ हे भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 9.36% आहेत. तर हे वाक्य बरोबर आहे. पुढे आहे भारताच्या लोकसंख्येमध्ये महाराष्ट्राचा वाटा सुमारे 9.28% आहे. तर मित्रांनो, लोकसंख्येच्या बाबतीत हाही आकडेवारी बरोबर आहे. पुढे सांगितलेलं आहे कृषी क्षेत्रात महाराष्ट्राचा भारतातील वाटा सुमारे 11% आहे. तर होय मित्रांनो, बरोबर आहे. आणि शेवटचा पर्याय आहे भारतातील एकूण वनक्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा सुमारे 13% आहे. तर मित्रांनो, नाही, 13% नाही, इथे 5 ते 6% आहे. म्हणून चौथा पर्याय चुकलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 ही माहिती सत्य नाही. पुढे खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत.
तर ठाणे जिल्ह्यात खारफुटीचे वने आढळतात. तर होय मित्रांनो, ठाणे जिल्ह्यामध्ये हा सागरी किनारा आहे. तिथे खारफुटीचे वने जास्त असते, म्हणून हे वाक्य बरोबर होईल. रोशा गवतापासून तेल बनवले जाते. तर होय, हे तेल सुगंधी व औषधी उपयोगासाठी तो प्रसिद्ध आहे, रोशा गवत. तिसरा जो पर्याय आहे तिवर, हा गडचिरोली जंगलातील महत्त्वाचा वृक्ष आहे. तर मित्रांनो, हे चुकलेलं आहे, कारण तिवर हे खारफुटीच्या प्रदेशात ते आढळतात, गडचिरोलीमध्ये ते नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी चूक आहे, म्हणजे ए बी बरोबर. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर होईल. शेवटचा प्रश्न, मान्सून वने डॅश म्हणून ओळखली जातात. मान्सून वनांना काय म्हटलं जातं? पानझडी वने देखील म्हणून त्यांना ओळखलं जातं, कारण पावसाळ्यात ही वने हिरवीगार असतात, मात्र उन्हाळ्यात त्याची पाने गळतात, ती पानझडी वने. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण 25 प्रश्न बघितलेले आहेत, जे की भविष्यात तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.